कसे आहात सर्व? तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते आणि आजचा डेली ब्लॉग आहे. आज आहे वटपौर्णिमा. तर आजचा दिवस स्पेशल आहे सर्वच लेडीजसाठी. तर जेवढ्या लेडीज आहेत त्या सर्वांनाच वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे. तर आत्ताच अजून काही तयारी केलेली नाही मी. फक्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि चहा घेतले. तर मी दाखवते तुम्हाला देवपूजा कशी केली ती. तर थोडस म्हणजे लवकरच आज उठून आवरायचं चाललं होतं. पण ते किती म्हटलं तरी वेळ होतोच. तर सगळ्या गोष्टी म्हणजे देवघर वगैरे पुसून देव घासून वगैरे सगळ्या गोष्टी करेपर्यंत लेट झाला. तर अशी काही अशी पूजा केली. वाण वगैरे सगळ्या गोष्टी अजून भरायच्या बाकी आहेत. तर आता मी पटकन रेडी होते आणि नंतर मग आजच्या दिवसाचा ब्लॉग वटपौर्णिमेचा असणार आहे. तर डेली व्लॉग बनवायचाच प्रयत्न करेन. तर आज उपवास आहे माझा. तर यांच्यासाठी मी काहीतरी वरण भात भाजी वगैरे बनवेन. माझा तर आज उपवास आहे पूर्ण दिवसभर. उद्याच सोडेन मी. तर आता पटापट मी तयारी करते आणि वाण वगैरे पण भरायची आहे. सर्व तयारी करायची आहे. सो थोड्या वेळाने मी परत व्हिडिओ बनवायला घेते. बांध्यात लागते. रिक्षा करून आलात? अरे, तर हा अशी ग्रीन साडी घातली होती मी आज. आणि म्हणजे पूजा करायला गेली तेव्हा घाई गडबडीमध्ये गेली आणि मैत्रिणी पण होत्या सोबत. तर त्यामुळे मी जास्त तिथलं काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. खूप जास्त गर्दी होती तिकडे. त्यामुळे तिथला व्हिडिओ फारसा काही मला घेता नाही आलाय. तर जे काही व्हिडिओ असेल किंवा फोटोज असतील माझ्याकडे तर बघेन मी, प्रयत्न करेन यामध्ये ऍड करायचा वटपौर्णिमेचा. आणि आता सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये. तर फक्त चहा प्याली होती मगाशी, म्हणजे सकाळी. आणि आता मी नेहमीच मी खिचडी बनवते. तर हा उपवास माझे बरेच जे पण उपवास मी पकडते ते दुसऱ्या दिवशीच सोडते. बरेच जण आज पण सोडतात पण मी उद्याच सोडते हा उपवास. तर नेहमी खिचडी बनवते. आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. तर आज मी साबुदाणा वडा बनवणार. तर याची तयारी अशी झालेली आहे. आणि किचन मध्ये माझ्या आज खूप जास्त मेस आहे जो मला आवरायचा आहे. तर आता मी हे पटकन तळून घेते आणि मग थोड्या वेळाने मग आपण परत एकदा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करूया. आता मी मस्तपैकी साबुदाणा वडा असा घेतलेले आहेत तळून. आणि आता मी फराळाचं थोडं खाऊन घेते. फराळ करून घेते मी, कारण की बराच वेळ झालाय, उशीर झालाय. यांचं जेवण झालंय. मी थोडंसं त्यांचं आवरून मग माझं करायला घेतलं. तर आज वटपौर्णिमेला एक म्हणजे म्हणजे फराळ करण्याआधी मी एक सांगते गंमत काय झाली. तर बऱ्याच बायका म्हणजे मस्करीमध्ये चाललं होतं हे सगळं. तर खूप जास्त गर्दी होती तिकडे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या जणी ज्या माझ्या आधी फेऱ्या मारत होत्या म्हणजे त्यांच्या मागे मी होती. तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर त्या मैत्रिणी अशा म्हणत होत्या, तिथे ज्या लेडीज होत्या त्या,
की आपण किती सगळी मेहनत करतो. कारण की तिकडे काय झालेलं की सगळ्यांनी वाणं ठेवली होती वडाच्या खाली. त्यामुळे ते बरीच वाणं होती आणि अशी ती वडाच्या झाडापासून खूप लांबपर्यंत आली होती. त्यामुळे काय होत होतं की इतर ज्या नंतर ज्या लेडीज गेल्या होत्या म्हणजे जसं की आम्ही गेलो होतो, तर त्यांना तिथे धागा बांधायला सुद्धा जाण्यासाठी जागा नव्हती. तर त्यामुळे खूप कसरत करून बायका त्यातल्या त्यात वाट हे करून ते धागा बांधायला जात होत्या. तेव्हा त्या मस्करी करत होत्या, की आपण किती आपल्या नवऱ्यांसाठी मेहनत करतो ना, एवढं आपले मेहनत करतील का नवरे? असं त्यांची मस्करी चालली होती. तर हा मस्करीचा भाग झाला. ॲक्चुअली नवरा बायकोचं नातं हे दोघांकडूनही म्हणजे नवरेसुद्धा आपल्यासाठी मेहनत करतच असतात. जे काही करतात ते फॅमिलीसाठीच करतात. तर मस्करी चालली होती. तर त्यानंतर मग परत फेऱ्या मारता तिथे कोणीतरी एका लेडीजने टी-शर्ट आणि पॅन्टवरच आलेली ती पूजा करायला. तर तेही चाललं होतं, की बऱ्याच लेडीज म्हणत होत्या ज्या थोड्या वयस्कर होत्या त्या, की ती बघ ती बाई कशी म्हणजे टी-शर्ट आणि पॅन्टवरच आले पूजा करायला. तर मग असं डिस्कशन सगळं चाललेलं. तर मी पटकन माझ्या मैत्रिणीला म्हणाली, माझ्या मागे जी होती तिला, की मी म्हटलं, की ठीक आहे ना, जाऊ दे तिला काम असेल, पण पूजा करते हे महत्त्वाचं आहे. कदाचित घरामध्ये काही प्रॉब्लेम लहान मूल वगैरे असेल, त्यामुळे जाऊ दे, भाव असणं हे महत्त्वाचं असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं थिंकिंग असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणजे जसं म्हणतो ना आपण, की प्रत्येक पिढीमध्ये विचारांचा बदल असतो. त्याचप्रमाणे होतं. तर मला तेवढं काही हे नाही वाटलं ते, की ठीक आहे ती पूजा करायला आलेली. बऱ्याच जणी ड्रेसवर पण येतात. काहींना वेळ नसतो किंवा वर्किंग असतील किंवा लहान मुलं असेल तिला, कदाचित तिला वेळ नसेल मिळाला. पण ती आली होती, हे खूप महत्त्वाचं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, की ती पूजा करते हे महत्त्वाचं आहे. तर समोर ज्या काकू होत्या, ज्या बोलत होत्या, कदाचित त्यांनी माझं ऐकलं त्यांच्या मागे मी होती. तर मी त्यांना म्हणजे काही बोलत नव्हती. मी फ्रेंडला बोलत होती माझ्या. तर म्हटलं ठीक आहे, ती करते ना पूजा हेच खूप महत्त्वाचं आहे, असं मी म्हणाली. मग त्या काकू हसल्या आणि मग गप्प बसल्या. तर तेच आहे, की प्रत्येकाचं पिढीनुसार म्हणजे बदल होतात आणि त्या गोष्टी आत्ताच्या जगामध्ये धरून चालत नाहीत. तर मला एक कळलं, की मी बरीच वर्ष काय की गेल्या वर्षी पण मी गेली होती. तर मी त्याच्या आधी मी बरीच वर्ष जास्त मी मिक्सअप होत नाही लेडीजमध्ये किंवा खाली जात नाही. बिल्डिंगमध्ये इथे बऱ्याच बायका इव्हिनिंगला वगैरे गप्पा मारायला जातात किंवा बसतात गार्डनमध्ये. पण मी जात नाही सहसा. पण अशा जेव्हा वटपौर्णिमा असू दे किंवा हळदी-कुंकू असतं, मकर संक्रांत असते, त्यानिमित्ताने लेडीज एकत्र येतात आणि त्याच निमित्ताने त्यांच्या थोड्याफार मस्करी होते, गप्पा होतात. तर हे जे काही सण आपले आहेत हिंदू धर्मातले, ते त्याच निमित्त कदाचित बनवले गेले असतील किंवा जे काय आहे ते खूप चांगलं आहे. आणि बरीच वर्ष मी 2-3 वर्षापूर्वी मी एकटीच फांदी तुळशीला हे करून घरातच पूजा करायची. पण आत्ता मी बाहेर इकडे वडाची 2-3 झाडं आहेत. मैत्रिणीने मला सांगितलं, की इथे बाहेर आहेत झाडं म्हणून. म्हणून मग इकडे वडाचं झाड आहे, तिथे मी जाते आणि मग पूजा करते 2-3 वर्ष आणि मग कोण ना कोण तिथे म्हणजे ओळखीच्या नसतील तरी तिथे म्हणजे अशा गोष्टींसाठी ओळखीची गरज नसते. बऱ्याच लेडीज भेटतात आणि वाण वगैरे द्यायला खूप इझी पडतं. त्यामुळे मग मी तिथेच जाते आणि आज तर म्हणतात ना, की योगायोगाने सगळ्या मैत्रिणी एकत्रच गेलो होतो आम्ही 4घी जणी. तर खूप बरं वाटलं एकत्र गेलो त्यामुळे आणि तर हे गेली 2 वर्ष मी बाहेर जाऊन वडाला म्हणजे वटपौर्णिमेला बाहेर जाऊन अ, वटपौर्णिमेची पूजा करायला जाते आणि त्याआधी मी घरातच पूजत होती. पण यावर्षी आम्ही 4घी जणी मैत्रिणी योगायोगाने सगळ्या एकत्र गेलो होतो एकाच वेळेस. नाहीतर प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या वेळेत जातो. त्यामुळे एवढी काही पण आज खूप मजा आली आणि हे आपले जे काही सण आहेत हिंदू धर्मातील वटपौर्णिमा असेल किंवा हळदी-कुंकू असतं, मकर संक्रांत हे सगळ्या यावेळेस सगळ्या लेडीज एकत्र येतात, गप्पा होतात आणि बरं वाटतं. म्हणजे एकत्र येऊन थोडा वेळ स्वतःसाठी काढता येतो.
तर हे जे काही सण आपल्याकडे बनवले आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्यानिमित्ताने लेडीज एकत्र येतात वेळात वेळ काढून. तर आता विनू गेला होता माझ्यासाठी लस्सी आणायला, कारण की मला लस्सी हवी होती आणि सकाळपासून मी जास्त काही खाल्लं नव्हतं, तर मला खूप जास्त लिक्विड मला गरमी होते त्यामुळे प्यावंसं वाटतं. तर त्याला मी म्हटलं मी रात्री जा म्हणून, आता तू झोप म्हणून. त्याची नाईट शिफ्ट आहे, पण तरी पण तो मला आणायला गेला आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे त्याला असंही त्या आवाजामुळे झोप येत नाही. तर नाईट शिफ्ट असल्यामुळे त्याला थोडा वेळ तरी झोपावं लागेल. तर त्याला मी म्हटलं होतं आता नको, हवं तर तू मला रात्री आणून दे म्हणून लस्सी, त्या चालेल. तरी पण तो गेला आणि आज उपवास आहे ना, तर आज माझी खूप सेवा चालू आहे. तर लस्सी आणून दिली त्याने आणि आता मी उपवासाचं खाऊन घेते. साहेब आले दमून आता आणि आल्या आल्या त्यांना चहा पाहिजे आता. तर आता चहा गरम करते त्याच्यासाठी आणि थोडेसे जे साबुदाणे वडे आहेत ते त्याला देते तळून. आता चहा आणि साबुदाणा वडा साहेबांसाठी मी आणलाय बनवून. तर आज आमचे पतिदेव जे आहेत त्यांनी म्हणजे विनूने मला आज खूप आराम दिलाय. पण मला मदत करतोय तो थोडीफार अशी कामामध्ये, किंवा जास्त काही जेवणाचं हे करू नको घाट असं. पण एखाद वेळेस मला माझे पतिदेव चालतील, पण हे जे आहेत आमचे महाराज, म्हणजे उपवास माझा आहे पण हे बघा इकडे, ते बघा वेफरचे पॅकेट्स, हे असं असतं. तर ते उपवास माझा आहे पण मजा त्याची असते. त्याला पण काहीतरी वेगळं, म्हणजे त्याला खूप आवडते खिचडी वगैरे, पण नंतर त्याला कफ होतो त्यामुळे मी खिचडी खूप कमी बनवते. किंवा जरी त्याला दिली तरी पण ती थोडीशीच देते. तर आज साबुदाणा वडा बनवला आहे, तर ते पण त्याला दिलाय मी आता, कारण की तो दुपारी पण मागत होता. तर दुपारी बनवलेला पण ट्युशनला जायला लेट झाला होता त्यामुळे त्याने काही खाल्लं नाही आणि जेवला होता तो पोट भरलेलं त्याचं, म्हणून मी त्याला आत्ता दिला चहा. चहा आणि साबुदाणा वडा दे मम्मी मला बोलला, म्हणून त्याला दिलं. तर आज मजा आली खूप. आणि तिकडे मला ऍक्च्युली मजा आली म्हणजे वटपौर्णिमा होती, पण नेहमी मी एकटीच जाते. काही कारणामुळे मैत्रिणींचं म्हणजे मागे पुढे होतो टाइम, आमचा मॅच होत नाही कधी. आणि आज कोइन्सिडेंटली आम्ही चौघी जणी एकत्र तिथे भेटलो. तर जाताना इथून आम्ही दोघी गेलो होतो, बिल्डिंग मधली एक फ्रेंड आहे ती आणि मी. आणि त्यानंतर दुसरी मग एक आहे, तिने पण मला कॉल केला होता, पण ती थोड्या वेळात आली, म्हणजे विनू जाऊन तिला घेऊन आला. आणि त्यानंतर मग दुसरी पण जी आहे माझी एक फ्रेंड आहे, जी म्हणजे बेस्टी माझी आहे, रीना, ती पण मला नेमकी तिकडेच भेटली. तर म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो ना, माझा नेहमीच ह्या म्हणजे मला अनुभव आहे की ज्यावेळेस ठरवून एखादी गोष्ट करतो ना तेव्हा नेहमी ती कारण की गेल्या वर्षी नाही, त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे, तर दोघी आम्ही इथून ठरवून गेलो होतो की आपण एकत्र जाऊया. एकाच वेळेला निघालेलो, पण ती माझ्या बिल्डिंग मध्ये नाही राहत, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहते. तर ती तिच्या कारणे गेली होती आणि विनूने मला बाईकने घेऊन गेलेला. पण मला ऍक्च्युली गैरसमज असा झाला की बाहेर एक वड आहे तिकडे पूजायला ती गेली असेल, तर आतमध्ये गार्डन मध्ये वड आहे हे मला माहित नव्हतं. त्यामुळे तिला ते माहित होतं आणि मला ते माहित नव्हतं. तर ती आतमध्ये गेली आणि नेमकी ती मोबाईल विसरून गेली होती तिच्या कारमध्ये. आणि मी तिला कॉल करते, मी दुसऱ्या वडाला, जो बाहेर वड आहे, रोडला टच एक वड आहे, तिकडे गेली होती. तर मला असं वाटलं की तो एरिया आम्ही म्हणजे आम्ही काही बोललो नव्हतो फोनवर, मला वाटलं ती पण तिकडेच गेली असेल. आणि नेमकं फोन करते मी तर तिचा फोन गाडीमध्येच होता, कारमध्ये, त्यामुळे तिने काही उचलला नाही तो. शेवटी तिने मग बराच वेळ मी वाट बघितली तिची, जवळजवळ 15-20 मिनिटं जास्तच. तिथे खूप वेळ मी वेट केला तिचा, पण ती काय आली नाही. आणि फोन तर लावत होती तर फोनही तिचा नव्हता, म्हणजे रिंग होत होती पण कोणी उचलत नव्हतं. त्यामुळे मग तो ठरवून गेलो तरी पण आम्हाला एकत्र काही तिथे पूजा करता आली नाही. पण आज कोइन्सिडेंटली आम्ही सगळ्या एकत्र तिथे
त्या वेळेमध्ये तिथे होतो जेव्हा की आम्ही ठरवलं नव्हतं. तर असं बऱ्याचदा होतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ठरवून करतो त्यावेळेस ते सक्सेसफुल होत नाही. पण जेव्हा आपण काही आपल्या मनात नसतं एखादी गोष्ट म्हणजे आपण ठरवून करत नाही त्यावेळेस ते कोइन्सिडेंटली होतं. तर आज आम्ही 4घी जण एकत्र होतो आणि त्यामुळे बराच आणि खूप गर्दी होती पण बऱ्यापैकी आमचं थोडंफार फोटोज वगैरे काढले. नेहमी मी एकटीच असते पण आज जरा बरं वाटलं मैत्रिणी होत्या तर. तर आजचा दिवस खूप चांगला गेला आणि हे सण अ, जे काही पहिले आपल्या हिंदू धर्मामध्ये काढले गेले ते खूप चांगले आहेत. जेणेकरून सगळीजण एकत्र येतात. प्रत्येक सणाला नातेवाईक असू देत किंवा मित्रमंडळी एकत्र येतात आणि ते साजरे करतात. त्यामुळे मजा येते अजून. तर आजचा व्लॉग तर मी एवढाच करणार आहे कारण की आज उपवास आहे. आज काय स्पेशल असं घरी पण काही केलेलं नाही. उद्या मी उपवास सोडेन. तर बरेच दिवस व्लॉग बनवलेला नव्हता. त्यामुळे आज मग म्हटलं वटपौर्णिमेचा व्लॉग बनवते कारण की बाहेर पण आता कुठे गेलो नाहीये. तर पावसाळा वगैरे आणि आता ऋत्विकची एक्झाम पण येणार आहे. त्यामुळे ट्रॅव्हल व्लॉग करायचे आहेत पण ते मी एकटी मला अजूनही प्रॉपरली गाडी चालवता येत नाहीये मला. तर विनू मला बोलतोय की तू ट्रेनिंग घे म्हणून पण ते ट्रेनर जे आहेत त्यांना विनूने कॉल केला होता पण त्यांनी त्यावेळेस ते कोणाला तरी शिकवत होते. त्यामुळे त्यांनी काय फोन म्हणजे उचलला आणि थोड्या वेळाने करतो असं म्हणाले पण त्यानंतर त्यांनी कॉल केला नाही. असं 2 वेळा झालं. त्यामुळे मग मी पण म्हटलं जेवढं लाईटली ते घेत असतील काय माहिती कदाचित बिझी असतील आणि पाऊस पण आहे तर मी एवढं लक्ष म्हणजे पाऊस आहे पण तो थोडा आहे. पण मीच जरा आळसपणा करते. तर मी काय अजून ड्रायव्हिंग प्रॉपरली शिकलेली नाही. त्यामुळे जर मला येत असती तर कदाचित मी विनूला कंटाळा येतो आणि त्याला ऑफिसमधून एखाद दिवस सुट्टी असते तर तो जरा बाहेर जायला चिडचिड करतो. कदाचित जर मला चालवता आलं असतं कारण की मला टू व्हीलर पण येत नाही तर कदाचित मी बाहेर ट्रॅव्हल ब्लॉग केले असते एकटी म्हणजे टू व्हीलर असतं तर जवळचे स्पॉट्स वगैरे. तर मला ना हे टू व्हीलर पण येत नाही आणि कार पण अजून काही कॉन्फिडेंटली असं चालवत नाही मी. कारण की जिथे रश असेल ट्रॅफिक असेल तिथे मी थोडंसं मला कॉन्फिडन्स लेवल माझा एकदम लो होतो. भीती वाटते मला आणि बाजूला विनू असतोच लेक्चर द्यायला त्यामुळे अजून घाबरून मी चालवते. तर त्यामुळे मी अजूनही असं म्हणजे जिथे रिकामे रोड आहे तिथे मी चालवू शकते. पण जिथे रश आहे तिथे मला चालवायला भीती वाटते. त्यामुळे मी अजूनही तेवढं कॉन्फिडेंटली नाही चालवू शकत. त्यामुळे अजून ट्रॅव्हल ब्लॉग एवढं म्हणजे फ्रिक्वेंटली येत नाहीये. तर बघू मला जसं जमेल बघते मी नेक्स्ट वीकमध्ये जमलं तर. तर आजचा डेली ब्लॉग होता. कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय गाईज.